नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे सध्या आपण डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. चॅनलवर या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले खूप प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत. इथे तुम्हाला चारही पर्यायांचं एक्सप्लेनेशन मी नेहमी देत असते, ज्याच्यामुळे तुमची पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होते. याच्याशिवाय तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर ती पण मी प्रोव्हाइड करू शकते. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला संपर्क करून ती घेऊ शकता. याची फी खूप कमी आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डचं 6वीचं पुस्तक मी रेफर केलं आहे आणि त्याच्याशिवाय इथे 4 मेगा टेस्ट सुद्धा मिळणार आहेत, ज्या फायनल एक्झामच्या पॅटर्नवरती बेस्ड आहे. आणि या सगळ्यामध्ये एक सुद्धा क्वेश्चन तुम्हाला रिपीट मिळणार नाही, सगळे वेगळे वेगळे क्वेश्चन्स असतील. तर ही नक्की घ्या. तुमच्या एक्झाम क्वालिफिकेशनमध्ये याची नक्की मदत होईल याची मला खात्री आहे. परीक्षेची तारीख आली आहे तुमची. परीक्षेची तारीख आहे 23 नोव्हेंबर, शनिवारी ही परीक्षा तुमची होणार आहे. आजचा प्रश्न पहा काय आहे. पुढील क्रियांमधील वेगळा घटक ओळखा. उत्कलन, संगणन, संप्लवन आणि बाष्पीभवन असे 4 पर्याय आपल्याला दिलेत. आपण शिकलोय या 4ही गोष्टी. शिकलो तेव्हा आपल्याला माहिती आहे की उत्कलनांक आणि संगणन बिंदू हा एकच असतो कुठल्याही पदार्थाचा, आणि याचं तापमान निश्चित असतं. म्हणजे आपण जर पाण्याचा विचार केला तर पाण्याचा उत्कलनांक आणि संगणन बिंदू 100 अंश सेल्सिअसच आहे, हो की नाही. त्याच्यानंतर जर आपण संप्लवन आणि बाष्पीभवन यांचा विचार केला तर यांचं तापमान काही निश्चित नसतं. संप्लवन कुठल्या तापमानाला होईल माहिती नाही, बाष्पीभवनाचं पण तसंच आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर उत्कलनही असू शकतं आणि संगणनही असू शकतं. ठीक आहे. जेव्हा आपण तापमानाचा विचार करतोय तेव्हा या दोन्ही पर्यायांपैकी एक पर्यायाचा बरोबर असू शकतो. कधी कधी असा प्रश्न येतात की म्हणजे एकच पर्याय आपल्याला टिक करायचा आहे, बरोबर आहे, पण तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही पर्याय टिक करून आलात तरी या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळतात, कारण लॉजिक आपण तापमानाचे इथे वापरलेलं आहे. ठीक आहे. तर अ आणि आ या प्रश्नाची दोन्ही उत्तर असतील, यातलं कुठलंही क्लिक केलं तर आपल्याला मार्क मिळतात. चला आता मग या प्रश्नाबरोबर आजचा व्हिडिओ इथे थांबवते आहे. असेच अजूनही व्हिडिओ बनवते आहे, तुमचे प्रश्न सोडवून दाखवते. तुम्हाला जर कुठला प्रश्न समजत नसेल तर मला नक्की पाठवा. कमेंट सेक्शनच्या थ्रू पाठवा, व्हॉट्सअपच्या थ्रू पाठवा. आणि चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक पण नक्की घ्या. त्याचा उपयोग तुमच्या क्वेश्चन सॉल्विंग प्रॅक्टिसमध्ये भरपूर होईल तुम्हाला. चला, छान तयारी करा. टाटा.